नमस्कार, मानवीच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजची रेसिपी आहे कुरकुरीत बोंबील फ्राय. तर इथे बघा मी छोटे मोठे असे बोंबील घेतलेले आहेत आणि हे बोंबील आपल्याला साफ करून घ्यायचे आहेत. त्याचे जे पंख आहेत ना, पर आहेत ते कापून घ्यायचे आहेत, भिंग काढायची आहेत आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर हे बोंबील आहेत ते साफ केल्यानंतर आपल्याला मधोमध कापून घ्यायचे आहेत आणि मोठे बोंबील आहेत ना ते मी त्याचे 2 भाग करून घेते, म्हणजे बोंबील फ्राय करते वेळी आपल्याला अगदी इझी पडतील, कुस्करणार नाही. तर हे बघा इथे मी बोंबील छान असे साफ करून घेतलेत, स्वच्छ धुवून घेतलेत. आता याला आपण कोकम आणि मीठ लावून घेणार आहोत. पण त्याआधी ना बोंबील जेव्हा आपण धुतो तेव्हा भरपूर पाणी असतं आणि ताटामध्ये पण ते पाणी असं राहतं. तर हे काय करायचं, थोडेसे असे ना आवळून घ्यायचे, अगदी हलक्या हाताने आवळून घ्यायचे, म्हणजे ते पाणी आहे ना ते कमी होतं. आता तुम्ही पाहू शकता ताटामध्ये बिलकुल पाणी नाही आहे. आता लिंबू मीठ लावल्यानंतर सुद्धा बोंबलांमध्ये एक्स्ट्राचं पाणी असतं ते थोडंफार निघलं जातं. तर आता हे लिंबू मीठ लावून आपल्याला 15-20 मिनटं मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे. बोंबलाचं ना बोंबील हे भाजायला खूप कंटाळा येतो, कारण भरपूर पाणी असतं आणि ते पाणी सुकवत राहायला खूप वेळ लागतो. पण मुख्य म्हणजे आपण हे पाणी कमी होण्यासाठी काय करतो, की एखाद्या कपड्यावरती बोंबील पसरवून ठेवतो आणि त्याच्यावरती वजनदार असं वस्तू काहीतरी ठेवतो जड, जेणेकरून बोंबलातलं पाणी निघून जाईल. पण आज मी तसं न करता तुम्हाला मस्त असे कुरकुरीत आणि कमी वेळामध्ये आणि चटपटीत असे बोंबील फ्राय करून दाखवणार आहे. तर आता आपण बघा इथे मसाला बनवून घेणार आहोत. हा मसाला आपण बोंबील फ्राय करतेवेळी लावणार आहोत. तर इथे मी 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि 10-15 लसूणच्या पाकळ्या आणि 2 इंच आलं घेतलं आहे. तर हा मसाला आपल्याला अशा प्रकारे बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी कोटिंग बनवण्यासाठी बघा 4 चमचे तांदळाचं पीठ, 2 चमचे रवा, 1 चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. पाव चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला आणि पाव चमचा धनेपूड घेतले. आता हा मसाला आहे तो मी सगळ्या बोंबलांसाठी नाही वापरला आहे, थोड्या बोंबलांसाठी मी हा वापरला, त्यामुळे मी कमी क्वांटिटी घेतलेली आहे. लाल तिखट आहे हे मी कमी घेतले, कारण आपण हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे म्हणून. तर हा मसाला आपल्याला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. आता मसाला इथे छान असा मिक्स करून घेतलेला आहे. आता इथे बघा जे मी बोंबील मीठ आणि लिंबू लावून ठेवलं होतं, तर त्यावेळेस बोंबलांना खूप पाणी सुटलं होतं, तर मी ते पाणी काढून घेतलं आहे आणि आता हा जो आपला हिरवा मसाला आहे ना तो बोंबलांना लावून घ्यायचा आहे. बघा, आता बोंबलांना मसाला लावल्यानंतर 5 मिनटं आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे, म्हणजे बोंबील असे छान या मसाल्यामध्ये मुरले जातील आणि मस्त चवीला लागतात हे बोंबील खायला. हा मसाला लिंबू आणि मीठ लावतो तेव्हासुद्धा लावू शकतो, पण बोंबलांना पाणी सुटतं ना लिंबू लावल्यानंतर, त्यामुळे हा मसाल्याची जी चव आहे ना ती निघून जाते, म्हणून मी या पद्धतीने अशा प्रकारे हा मसाला लावून घेते. आता इथे आपण हा जो रव्याचा मसाला बनवून घेतला, रवा तांदळाचं पीठ हे जे आपण कोटिंग बनवून घेतलेलं आहे ना त्याच्यामध्ये हे बोंबील आहे ते छान असे दाबून घ्यायचे आहेत, म्हणजे जो रवा आहे तो पीठ आहे ते चांगले असे बोंबलांना चिटकून राहतील आणि बोंबील फ्राय करते छान कुरकुरीत होणार आणि जो रवा आहे तो तेलामध्ये पडणार नाही. हे बघा, तर अशा प्रकारे मी हे बोंबील छान असे या मसाल्यामध्ये लपेटून घेते. आता फ्राय करण्यासाठी बघा इथे मी तवा घेतला आहे आणि तव्यावरती तेल घेते. आता तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बोंबील सोडायचे आहेत. तेल चांगलं गरम नसेल ना आणि बोंबील सोडले तर तव्याला बोंबील चिटकले जातात आणि जेव्हा आपण परततो ना त्यावेळी ते कुस्करले जातात. त्यामुळे तेल चांगलं गरम झालं आणि मग बोंबील सोडले तर अगदी अलगद निखळले जातात. आता याच्यावरती 2 मिनटं आपण झाकण ठेवणार आहोत. झाकण ठेवल्यामुळे तेलाचे जे शिताडे आहेत ना ते सगळीकडे उडणार नाहीत आणि बोंबीलही छान फ्राय होतात. तर हे बघा तुम्ही पाहू शकता किती मस्त असे दोन्ही बाजूने अगदी अलगद हे बोंबील निखळलेले आहेत. हे बघा सहज पलटले जातात, अजिबात कुस्करत नाहीत. बोंबील फ्राय करायला खूप कंटाळा येतो, कारण त्याला तेल खूप लागतं आणि तेलकट खूप होतात म्हणून. पण हे बोंबील आहेत ना जर व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने जर तुम्ही बनवाल तर बिलकुल तेलकट होणार नाही आणि मस्त असे कुरकुरीत होणार आणि अगदी टेस्टी होणार आहेत. हे बघा दोन्ही साईडने कुरकुरीत करून छान असे भाजून घ्यायचे. त्यानंतर याच्यामध्ये जे एक्स्ट्राचं तेल आहे ना ते कमी करण्यासाठी आपल्याला हे बोंबील चांगले भाजले की तव्याच्या बाजूने असे लावून घ्यायचे आहेत, म्हणजे जे तेल आहे ना एक्स्ट्राचं ते तव्यामध्ये उतरलं जाईल. अगदी चमच्याच्या साहाय्याने थोडेसे दाबून घेतले ना तरी चालतील. मस्त असा छान वास येतो आहे आणि कुरकुरीत बोंबील होत आहेत. तर अशा प्रकारे मी हे बाकीचे बोंबीलसुद्धा भाजून घेते. हे बघा खूप छान लागतात हे चवीला. आता मस्त वाससुद्धा येतो आहे.
तर हे बघा, अशा प्रकारे माझे बोंबील इथे भाजून झालेले आहेत. मस्त कुरकुरीत झाले ते बघा एक एक, आणि कमी तेलकट होतात. बोंबलामधलं अगोदर पाणी सगळं निघून गेलं ना की मग बोंबील भाजायला जास्त वेळ लागत नाहीत. हे बघा, बिलकुल तेल नाही आहेत आणि छान असे कुरकुरीत झाले आहेत, कडक मस्त टेस्टी झाले आहेत. नक्की बनवून बघा तुम्ही, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.